आणि आता सविस्तर वृत्त। थोड्याशा रुपयांसाठी खाकी वर्दीची अब्रू वेशीला टांगणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन एका व्यापाऱ्यानं केलं आहे। हफ्ता मिळाला नाही म्हणून सावनेर वाहतूक विभागाचे कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांनी ट्रॅक्टर चालकांची भर रस्त्यात ऐशी तैसी केली। लाचखोरीचे पैसे मिळाले नसल्याने ते इतके संतापले की त्यांनी ट्रॅक्टर मालकांवर अश्लील शिव्यांनी सरबत्ती केली। हा सर्व प्रकार एका व्यापाऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये कैद करत तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवलाय। तुम्ही लोक यांच्यासाठी रजवता तर मी काय मला 15 तारखेला त्याला पैसे द्यायचे, मी काय माझ्या घरून देऊ कार बाला मला एवढा सांगून द्या। पैसे कोणाला द्यायचे? साहेब आले पैसे नाही जमा झाले, मी गाडी बुक करून देईन, ते नौटंकी बंद करा, मला साला साहेबाला पैसे द्यायचे नवीन साहेबाला। तू राज्याच्या पोलीस दलात सुरू असलेला भ्रष्टाचार कुणापासूनही लपलेला नाही। अगदी मोठ्या अधिकाऱ्यापासून तर सामान्य हवालदारापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे हात भ्रष्टाचारात बरबटले गेले असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हे अन्वेषण शाखेच्या आर्थिक फसवणूक विभागाचा पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र याला नुकतंच 50,000ची लाच स्वीकार केल्याप्रकरणी अटक केली आहे। हे तर केवळ एक उदाहरण झालं। असे अनेक पोलीस कर्मचारी आहेत जे चिरीमिरीसाठी अगदी खुल्लम खुल्ला कोणत्याही थराला जाऊ शकतात। सावनेर पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांनी तर हफ्ता मिळाला नाही म्हणून चक्क अनेक ट्रॅक्टर थांबवून गाडी मालकांच्या आई बहिणींचा उद्धारच करून टाकला। वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा हे लाचखोरीचे पैसे मिळाले नसल्याने इतके संतापले की त्यांनी ट्रॅक्टर मालकांवर अश्लील शिव्यांची सरबत्तीच केली। चटण्या माझं काम म्हणणं प्रेमान ऐकून घे बेटा, काही समजून घेत जा, समजून घेत जा, नवीन साहेब आलाय समजून घेत जा, समजून घेत जा। ज्यांनी स्टिंग ऑपरेशन करून सूर्यकांत मिश्रा यांची लाचखोरी वृत्ती समोर आणली आहे ते मुळात अवैध रेतीची वाहतूक करणारे आहेत। मात्र साहेबांच्या रोजच्या वाढत्या डिमांडला कंटाळून त्यांनी हा व्हिडिओ शूट केला। वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांनी ट्रॅक्टर थांबवल्यानंतर थेट गाडी मालकाला फोन लावून लाच स्वरूपातील मासिक हप्ता का आला नाही याची विचारपूस केली। 1 मिनिटाच्या संभाषणात त्यांनी अनेक वेळा या मुद्द्यावर जोर दिला की साहेबांना पैसे पोचवायचे आहेत। अरे बाबा नवीन साहेबाला म्हणजे 10-12 ट्रॅक्टर लावायचे म्हणून तुम्ही मदत बोलत नको जातो मी आला का लक्षात की साहेबांनी मला 10-12 ट्रॅक्टरचे केस पाहिजे म्हणे। तुम्ही लोक यांच्यासाठी रजवता तर मी काय मला 15 तारखेला त्याला पैसे द्यायचे, मी काय माझ्या घरून देऊ कार बाला मला एवढा सांगून द्या। पैसे कोणाला द्यायचे? साहेब आले इतवार सोमवार नाही रिश्तेदारी बंद बेटा। अरे बाबा नवीन साहेबाला म्हणजे 10-12 ट्रॅक्टर लावायचे म्हणून तुम्ही मदत बोलत नको जातो मी आला का लक्षात की साहेबांनी मला 10-12 ट्रॅक्टरचे केस पाहिजे म्हणे। तुम्ही लोक यांच्यासाठी रजवता तर मी काय मला 15 तारखेला त्याला पैसे द्यायचे, मी काय माझ्या घरून देऊ कार बाला मला एवढा सांगून द्या। पैसे कोणाला द्यायचे? साहेब आले इतवार सोमवार नाही रिश्तेदारी बंद बेटा। पोलीस विभागात पैसे खर्च केल्याशिवाय हितसंबंध जपले जात नाहीत। त्यातल्या त्यात वाहतूक विभागानं तर भ्रष्टाचाराच्या परीक्षेत जणू इतर विभागांना मागे टाकून प्रावीण्यच संपादन केलंय। आयुष्यभर नोकरी करून जेवढी मिळकत मिळत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई वाहतूक विभागात केवळ 3 वर्ष सेवा दिल्यानं कमावली जाऊ शकते। नागपूर पोलीस दलातील वाहतूक विभागात बदली करून घेण्यासाठी लाखोंची बोली लावली जात असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू झाली आहे। एकदा वाहतूक पोलीस म्हणून नियुक्ती झाली की मग त्यानंतर जणू पैशांचा पाऊसच पडतो। सावनेर पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांनी देखील मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मिळेल त्याच्याकडून पैसे उकळायला सुरुवात केल्याची तक्रार खापा परिसरातील नागरिक करतायत। वैसे तो ट्रैक्टर वाले ट्रक वाले तो 7-8 यानी 4-5 हजार महीना देती ही है। ऊपर से यानी छोटे व्यवसाय वाले जो है जैसा टैक्सी ऑटो वो भी बहुत परेशान है उनसे। वही बताते कि हमको ऊपर पैसा पहुंचाना पड़ता है, नए साहब आए अभी उनको पैसा पहुंचाना जरूरी है, मैं अपने घर से दूर क्या, ऐसी बातें करते हैं, रुगाई करते हैं। वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांच्याकडे सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे। मात्र साहेबांना पैशांची इतकी हाव आहे की ते दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन सुद्धा वसुली करतात। वो खापे के वैसा वो सर्कल उनका सावनेर में आता है और वो खापे के जैसा खापे का सर्कल है एक
वहीं से गांव है खापा, सावनेर से 10 किलोमीटर दूरी पे, तो वो उनके सर्कल में भी आकर काम करते हैं। और उस बारे में वो कुछ वैसा कुछ वो मतलब अब उनका क्या है उसके बारे में कुछ आयडिया नहीं है। ट्रॅक्टर मालकाच्या मते एका ट्रॅक्टर मागे वाहतूक विभागाला महिन्याकाठी 5,000ची देणगी पाठवावी लागते। सावनेर तालुक्यात सुमारे 150 ट्रॅक्टर आहेत। त्या हिशोबाने जर विचार केला तर चिरीमिरीचा आकडा 8 लाखांच्या घरात जातो। हा आकडा केवळ ट्रॅक्टरचा आहे। याशिवाय देखील ट्रक, सवारी ऑटोवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते। वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा यांचं संभाषण ऐकल्यावर हे स्पष्ट होते की वसुलीच्या रकमेत अनेक भागीदार आहेत। मात्र ते भागीदार कोण आहेत याचा खुलासा झाला तरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनंत रोकडे खरंच कुणावर कारवाई करणार आहेत का? वाहतूक कर्मचारी सूर्यकांत मिश्रा हे लाचखोरीचे पैसे मिळवण्यासाठी कोणत्या थरापर्यंत पोहोचले आहेत याचा पुरावा आम्ही दिल्यानंतर त्यांच्यावर तरी कारवाई केली जाईल का, हे आता नक्कीच पाहण्यासारखं असेल। सावनेरवरून धनंजय टिपलेसह ब्युरो रिपोर्ट, UC न्यूज, नागपूर।